आरशी रोड, स्वराज्य नगर बरोबर उडवण्याच्या लेफ्ट साईडला एक साप निघाला म्हणून फोन केला. सापाच्या पेक्षा डेंजर सांभाळतो आम्ही. सांभाळतो म्हणजे साप सांभाळणं काय मोठी गोष्ट आहे. लगे बाहेर जावं, लगे लांब जावं. ते तसं द्या वाटलंच तर तसंच उचलून आधार बघा. जेवढी अडचण ठेवायची नसते बाहेर, त्याला काही चान्स नाही मागून. पूर्ण चेक कर इकडनं पूर्णच सगळं सगळं त्याच्या तिकडेच गेला असेल. जर द्या ना मोबाईल मध्ये टॉर्च द्या. मोबाईल द्या नाही रुद्र द्या ते आहे. या खिडकीत पॉसिबल आहे, त्याशिवाय नाही एंट्री. मी तेच म्हणलं ना मित्रांनो, इथे थंड एवढं वातावरण भारी आहे. एखाद्या सापाला बसतात इकडे येऊन बघू शकता तुम्ही. जे पाणी आपल्या रूम केलेली आहे पत्र्याची, उन्हाळा आहे आणि त्याच्यावर उन्हाळा आणि त्याच्यावर थंड वातावरण, पाणी असल्यानं थंड वातावरण आहे. बघूया फरशी खाली आहे नाहीये का? तर टाकीच्या खाली बॅक साईड ब्ल्यू कलरच्या टाकीच्या तिकडे. एक मिनिट चेक करू आपण. कुठे जाऊन जेव्हा ऋषी जरा स्टिक दे ना. रूम छोटी झाली आहे, पसारा जास्त झाला आहे. आपल्याला कसं आहे माहिती आहे का? नाही इकडनं तुम्ही काढा, कारण की मला इकडनं बघा चेक करायचं पूर्ण. काढू शकता कसं तुमच्या इथं थंड वातावरण जास्त आहे. जाऊन केलं होतं मी, बरं इथे ड्रमच्या खाली असं आहे ना स्पेस आहे. फास्ट आहे पण नाही पॅनिक होऊ नका, आपण त्याला काढूया. इथं तर त्यांना 100% असेल, त्याला काढूयाच. तुम्ही बघू शकता तिथं चुचुंदरी वगैरे आहेत. चुचुंदरी आहे. इथं चुचुंदरीच्या नादामध्ये आलेला आहे साप. सापडला गेला. सावंत पूर्णच बाहेर घ्या तुम्ही, वाटते तुम्हाला तिकडून तुम्ही जायला त्याला जागा केलं. दादा पूर्ण ऑलरेडी जागाच आहे तिथं, पण ते तिकडं कसं कम से कम दिसायला पाहिजे आपल्याला साप. मोस्ट इम्पॉर्टंट ती आहे आपल्याला. आता ही पूर्ण जे ह्याच्या खालची जागा आहे ना, पूर्ण आपल्याला काढावं लागते. त्यामुळेच तुम्हाला म्हणतो तुम्ही सगळं काढावं लागलं आपल्याला म्हणून. आणि ह्याच्या खाली ना बघा, इथून तुम्ही खाली वाकून बघू शकता तुम्ही. पूर्ण जे ॲज इट इज जेवढी जी जागा आहे ते सगळं दिसते. त्याच्यावर आतरलं तरी घुसलं नसतं. त्यानं तिकडं, मी इथं बसलो होतो, त्यानं तिकडं घुसलं एकदम, त्या कोपऱ्यामध्येच गेलं. त्या बघा इथून अशी पूर्ण जागा आहे मोकळाई, असंही जाऊ शकते इकडे. हो त्यानं आलंच नाही, बरंच वेळ झालं बघतो इकडं. दादा कसं आहे माहिती आहे का, इथं हे आहे जागा आहे तिथं, म्हणूनच तुम्हाला म्हणलं सगळंच काढावं लागतं आपल्याला. बाहेरच घ्यायला. या ड्रमच्या खाली जागा आहे. आधी ते पूर्ण इकडलं बघू द्या, इकडलं सगळं काढा तुम्ही वाटलंच तर. थांबा बघू द्या आधी मला इथं काय काय. हां घ्या. हे काय आहे याच्या खाली? सिलेंडर आहे ते. सिलेंडर आहे का? तुला काय आहे का बघा बरं. इकडे काही नाही. बघितलं आपण पूर्ण रूम मध्ये शोधत होतो मित्रांनो.
मावशीला हाक मार, मावशीला हाक मार. इंडियन रॅट स्नेक म्हणजे 10 जातीचा साप आहे मित्रांनो. आपल्याला अंदाज होता कोबरा असेल, पण इथं धामण निघाली. जास्त नाही, 3-3.5 फुटाची एक धामण आहे. धामण जातीचा जो साप आहे 13 फुटापर्यंत भेटत राहतो मित्रांनो. हा दिसायला मोठा आहे, पण पूर्णतः बिनविषारी जातीचा साप आहे मित्रांनो. रॅट स्नेक म्हणतात त्याला. आणि हा जो साप आहे ह्याच्या लाईफमध्ये 1 ते 1.5 लाख उंदीर आरामात खाऊ शकतो. ह्या सापाला ओळखायचं कसं? आता काही जणाला म्हणतात फक्त पिवळी बॉडी म्हणजे धामण, असं नाही मित्रांनो. प्रत्येक त्याचे नाही बी म्हणलं तर 6-7 शेड आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये भेटतो. फक्त ह्याच्या बॉडीवरनं प्रमुख तर म्हणलं तर ह्या जवळ शेपटीवर असे पट्टे असतात झिगझॅग. आणि ही तोंड तिचं धामण जातीचा साप जो आहे हा, आता ह्याच्या तोंड ह्याचे डोळे मोठे गोल असतात आणि तोंडाची बाजू ही अशी असते त्रिकोणी. जीभ काळी, मोठे डोळे, त्रिकोणी छोटं तोंड, मान बारीक, शरीर मोठं राहतं आणि बारीक टोकदार शेपटी येते. आणि मोस्टली तुम्ही झाडावर असे 4 गाठ घातलेलंच पाहिलेलं असेल तुम्ही, विहिरीमध्ये ते कॉमनली भेटत राहतात. कारण की जो साप आहे जास्त प्रमाणामध्ये पाण्याच्या ठिकाणीच भेटत राहतो. आता हे जो साप आहे मित्रांनो, बघायला गेलं तर हा आपल्या तोंडावर अटॅक करायचा प्रयत्न करतो, हे करतो. पण मोस्टली जेवढे साप आहेत सगळ्या सापांमध्ये सेन्सिटिव्ह साप आहे हा. जराही हिट जाणवली तर हा डायरेक्ट बेशुद्ध होतो हो साप. अतिशय सुंदर. आणि ह्याच्याबद्दल एवढे अफवा पसरलेले आहेत मित्रांनो. हा जो साप आहे टायरासारखं गोल करून घेऊन पळत राहतो, असं काही नाही मित्रांनो. नंतर गाईच्या शेपटी पायाला गुंडाळून दूध पितो, असं काही नाही. ज्या आता तुम्हाला सांगितलं सर्व ते अफवा आहेत मित्रांनो. आणि कसं कडक उन्हाळा चालू आहे सध्या मित्रांनो, आणि ह्या दिवसामध्ये ह्या सापाचं मीटिंग सीझन आहे. हा कोबरा ह्या सापांचं मीटिंग सीझन असल्यास जास्त प्रमाणात मानवी वस्ती भेटणार. ह्याचं प्रमुख खाद्य आहे उंदीर, बेडूक. बेडूक झाल्यानंतर तुम्हाला छोटी पक्षी भेटतात. पक्ष्यासाठी ते पूर्ण जपलं भिंतीवर चढणं, झाडावर चढणं ह्या ठिकाणी ह्या भेटत राहतो. अतिशय सुंदर आणि बिनविषारी साप आहे मित्रांनो. एक मुळात हे नेचरमधले सगळ्यात चांगलं काम करायचं काम हे करतात. जे आपण आपल्यामुळं जास्त उंदराचं प्रमाण होतं आणि उंदराचं 70% कमी होण्याचं प्रमाण मेन ह्या ह्या सापाला दिलं जातं. तरीही मोस्टली लोकांना जाती माहिती नाहीत, त्यामुळे सर्वात जास्त प्रमाणामध्ये ह्या सापाला मारलं जातं मित्रांनो. ह्याला धामण म्हणतात. अशा ठिकाणी ह्याला रिलीज करून टाकूया, ज्याने ह्याचं पुढलं आयुष्य त्या ठिकाणी जगेल. आणि कुठेही मित्रांनो साप निघाले तर प्लीज मारू नका. जवळचे कोणी सर्पमित्र असतील तर त्यांना संपर्क करा, नाहीतर वन विभागाशी कॉल करा. वन विभागाचा नंबर आहे 1926, जेणेकरून हे जीव आरामात जगले जातील. की हे जे जीव आहेत निसर्गामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. कारण की हे अन्नसाखळीमधला एक प्रमुख भाग आहे मित्रांनो. या अन्नसाखळीमध्ये एकही जीवाचं कमी प्रमाण झालं तर पूर्ण इफेक्ट जे आहे मानवाला पडतं मित्रांनो. तर एवढंच बोलतो. सेव्ह द नेचर, सेव्ह द स्नेक्स. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये जिथं साप निघालेला आहे. तो पण बाय.